श्री स्वामी समर्थ. सर्व कर्माची बीजे म्हणजे विचार होत, म्हणून फक्त चांगली शुद्ध बीजे तेवढी पेरा, म्हणजे फळेही उत्तम मिळतील. असत्यावर आधारलेली संबंध म्हणजे चिखलाच्या पायांवर बांधलेले जणू घरच आहे. सत्यापासून नेहमी लपून राहणे म्हणजे असत्याच्या सोबतीने आनंद उपभोगणे होय. पाहावायचे असेल तर एकमेकांची वैशिष्ट्ये पहा. काही सोडवायचं असेल तर अवगुण सोडा. डोळे म्हणजे जर आत्म्याच्या खिडक्या असतील तर तुम्ही आपले डोळे स्वच्छ ठेवता का? अस्वच्छ खिडकीतून आपल्याला काहीही हे चांगलं दिसत नाही. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? मग या संदेशाला एक लाईक नक्की कर आणि या संदेशाला 10 मिनिटापर्यंत पूर्ण ऐकत राहा. पायाचे चिंतन आणि पापाचे चिंतन कधीही व्यर्थ असते. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आयुष्यात चुकीचे काम करतो तो कधी ना कधी अडचणीत येतो. आयुष्यामध्ये खूप संकटे येतात, पण हे आयुष्य कधीही थांबत नाही. आयुष्यामध्ये आपण नवीन नवीन संकटांना सामोरे जात आपलं आयुष्य जगायचं असते. तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल, तुम्हीही स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी सांगतात, जेथे प्रेम नाही तेथे शांती शक्यच नाही, जेथे पवित्रता नाही तेथे प्रेम शक्यच नाही. नीती व सद्गुण रत्नाहून जास्त मौल्यवान आहे. ते माणसाला समाधान देतात आणि प्रभुप्रिय व लोकप्रिय बनवतात. जो मत्सर नवे कौतुक करणे शिकलेला असतो तो परभाग्याशी होय. गर्व हा असा अहंकार आहे जो आपल्याला नक्की एक दिवस पूर्णपणे आपल्याला नष्ट करतो. जो व्यक्ती गर्व करतो आयुष्यात स्वतःही बर्बाद होऊन जातो. लक्षात ठेवा, द्विगुण असेल तर माणसाला तो बदलता येतो, पण माणूस गर्व करेल तर तो जर त्याला बदलता नाही आला तर तो त्याला पूर्णपणे संपून टाकू शकतो. अहंकार हा आत्म्याला लोकांना अप्रिय होण्याचा सर्व साहित्य पुरवतो. देवाशी सर्व संबंधाची अनुभूती करणे म्हणजे सर्व आशा आकांक्षा पलीकडे जाणे होय. जर सत्यता आणि प्रामाणिकपणा माझ्यात सहज येतील तर प्रेमही देवाकडून सहज येईल. जर एखादा समाज आपली नीतिमूल्य गमाविले तर तो सर्वस्व गमाविले. चांगली निर्मळ स्पर्धा ही निरोगी असते, पण मत्सर हा प्राणघातक आजार असतो. परमात्मा हा गुणांचा सागर आहे. जर तुम्ही एखाद्या अवगुणाने जळत असाल तर त्या सागरात एक डुबकी मारा. नाव व कीर्तीसाठी हजारो रुपये देण्यापेक्षा प्रेमाने व प्रामाणिकपणे मुठभर तांदूळ देणे केव्हाही महान होय. जेव्हा माणसाचे अंधपत होते तेव्हा अभ्य कोणाला म्हणता येईल. आपल्या डोळ्यावर जर तुम्ही बुरखा ओढला तर तुम्हाला काहीच दिसणार नाही असल्यास बुरखा आहे तो अत्यंत वाईट बुरखा होय. काही लोक त्यांच्या डोळ्यांनी त्याला सर्व दिसतात, पण ते त्यांना नजरअंदाज करतात. लक्षात ठेवा, ही गोष्ट आपल्यासाठी पूर्णपणे चुकीची आहे. एखाद्याशी जर आपण खास गुण कौशल्य असेल आणि त्याला आपण एखाद्या कार्यासाठी कार्य करण्यास सांगू आणि ते करेल तर हे आपल्याला आवडतं, पण जर तोच नकार देईल तर हे आपल्याला आवडत नाही. आपल्याला वाटतं की पुढच्याने आपल्या मनासारखंच सर्व काही करावं. ते जे काही करेल ते आपल्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. चांगले शुद्ध मन असलेला माणूस दुसऱ्याचे चांगले गुण तेवढे बघतो, तर गलिच्छ मनाचा माणूस हा नेहमी गलिच्छपणात शोधत असतो. जर एखादा व्यक्ती आपल्या भावना लपवू लागला तर त्याचं कारण भावना नाही तर दोष असतो. दुसऱ्यांचे दोष जितके तुम्ही जास्त बघता तितका जास्त परिणाम तुमच्यावर घडून येईल. दोष हे सांसर्गिक असतात. दोष नक्की असतात, पण त्यांना काढून सुद्धा टाकता येतं. आपला खरेपणा पटविण्याचा का प्रयत्न करता? तुमच्या निर्दयतेद्वारे दुसऱ्याला अक्कल शिकवून द्या. कधीकधी जीवनात आपण इतके मुखवटे धारण करतो की आपले खरे स्वरूप हे आपल्यालाही कळणे जड होऊन जाते. तुमचे आज बोललेले खोटे हे उद्या तुम्हाला पुन्हा खोट्या बोलायला भाग पाडते.
स्वामी सांगतात, तुमच्या बुद्धीचा आणि गुणांचा दुरुपयोग होत असेल तर यात नुकसान कोणाचे होत असेल ते तुमचेच होय. सत्य म्हणजे जे सत्य आहे तेच असते. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. तुम्ही कदाचित म्हणाल की मी जाणतो, पण ते तुमच्या कर्मावरून कळून येईल. पवित्र प्रेम हे आपल्याला करायचे असेल तर आपल्याला विश्वास हे आणणं खूप गरजेचं असते. जे लोक विश्वास ठेवू शकत नाही त्यांच्या आयुष्यात प्रेम हे कधीही होऊ शकत नाही. सदाचरणी व्हा आणि तुम्ही मग पापकर्मापासून मुक्त राहाल. स्वचा शोध घेण्यात स्वबद्दलचे सत्यमत जाणून घ्या. व्यक्तीने सालस असावे, मूर्ख नसावे. तुम्ही आयुष्यात जे काही करता त्यात तुम्हाला प्रत्येक वेळेला यश किंवा प्रत्येक वेळेला अपयश मिळेल असं नाही. तुम्ही जे काही करता त्यात फक्त करत राहा. नक्की तुम्ही आयुष्यात पुढे जाल. कदाचित काही लोकांना वाटेल की ते खूप मेहनत करतायत पण त्यांना यश मिळत नाही. तर तसं नाही. स्वामी सदैव आपल्या सोबत असतात आणि ते नक्की आपल्याला आपल्या कर्माचे फळ देतील याची काळजी तुम्ही करू नका. केलेली चूक बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा जर तुम्ही प्रयत्न कराल तर काळ तुम्हाला मूर्ख ठरवेल. आपल्या मनातील संशय दूर न करणे म्हणजे जणू काय कर्करोगाला वाढवण्यास आपण पूर्णपणे आव्हान देत आहोत. काही लोकांचा सल्ला तुमच्या जीवनात दुर्गुणाची भर घालीत असतो, कारण ते बदसल्ला असण्याची शक्यता असते. तुम्ही आहात तसे राहा, सरळ वागा. आपण दुसरे कोणीतरी आहोत ही बतावणी करण्यापेक्षा ते फार सोपे आहे. तुमचे विचार जर शुद्ध असतील तर आपल्याला ते वाटते ते बोलणे आणि आपण जे बोलतो ते करणे सोपे जाते. तुमची दृष्टी जर तुम्ही उत्पन्न ठेवली तर आयुष्यात चांगलं कराल. आयुष्यामध्ये काही चांगलं करायचं असेल तर तुम्ही सर्वात जास्त मेहनत घ्या. मेहनत घेतल्याने सर्व काही मिळते. जगाच्या मते मृत्यूदंड झालेल्या खुनी माणसापेक्षा दया नसते. खुनी माणसाच्या मते जगापाशी दया नसते, ज्याने त्याला पूर्ण एक संधी सुद्धा दिली नाही. म्हणून आपण म्हणतो माणसाची माणसासोबतची जे अनुमती आणि जे त्याची वागण्याची पद्धत आहे हे दृढ परंपरा चालूच राहते. आपल्यासारख्याच माणसाचा न्याय करून त्याने आपल्या केलेल्या कर्माची शिक्षा द्यायची आणि त्याच्या जीवाची किंमत मोजायची. सांप्रत दया दाखविणे हे स्वभावातील दुर्बलतेचे चिन्ह समजण्यात येते. हे काही खरे नाही. उलट ते महान शक्तीचे, आपल्याला दिव्य दृष्टीचे व शहाणपणाचे चिन्ह आहे. दयाशील असणे म्हणजे स्पष्टपणे सादर केल्या जाणाऱ्या सत्य घटना व पुरावे त्यांच्या पलीकडल्या जीवनातील परिस्थितींचे अचूक ज्ञान दर्शविणे होय. अनेक तफावती व दृष्टीकृत्य पाहून मी जाणतो आणि क्षमा करतो असे म्हणण्यात सामर्थ्य आपल्यात असू शकतं. इतकी उत्तम व उदात्त जीवन असल्याचं दाखवून देणं म्हणजे दयाशील होय. जर एखादा तुमची बदनामी वा अपमान करीत असेल त्यावर फुलांचा, स्मितांचा, शुभेच्छांनी वर्षाव करा. जर एखादा व्यक्ती तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर रागावू नका, कारण प्रत्येक व्यक्ती तुम्हाला मागे ओढणार नाही. पण जे तुमचा द्वेष करेल, ज्याला तुमच्यासारखं बनायचंय आणि ज्याला तुमच्यासारखंच व्हायचंय, तो नक्की तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करेल. एकदा आयुष्य जगून पहा. आयुष्य खूप सुंदर आहे. जर दुसऱ्याचे दोष आपण आपल्या मनात ठेवू तर ते लवकर आपलेच होऊन बसतील. मन जेव्हा थकते तेव्हा प्रत्येक कामाला मोठ्या प्रयत्नांची गरज लागते. जर तुमचा चेहरा चिंताग्रस्त असेल तर तो दुसऱ्यांचा चिंता करायला लागेल. ही गोष्ट चांगली आहे का? जेव्हा दुसरे चूक करतात तेव्हा त्या मोदीच बसू नका. त्यांचा तो दोष नाही. त्यांच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. तो आपणआप निघून जाईल. प्रेमळ, शुद्ध विचारांनी आणि योग्य वेळी समजूत दिल्यास गैरसमज दूर करणे शक्य आहे. पाय घसरल्यास कदाचित सावरता येत नाही, पण जीभ घसरल्यास त्याचा मनावर खोल परिणाम होतो. सौंदर्य व गुणापलीकडे प्रत्येकजण आकर्षित होतो. लक्षात ठेवा, सौंदर्यापेक्षा गुणाकडे जण आकर्षित होतात. जर तुमच्याकडे गुण असेल तर सौंदर्य असले किंवा नसले याने काहीही फरक पडत नाही. उघडपणे रडण्यापेक्षा मनातल्या मनात रडणे हे जास्त अपारकारक आहे. मुक्त अश्रू सहज पुसता येतात, पण गुप्त अश्रू व्रण निर्माण करतात. दुसऱ्यांच्या हावरटेपणामुळे जगातील कित्येक लोकांना भूक भूक करीत उपाशी राहावे लागते. वाटून कसे द्यावे हे जर आपल्याला कळत नसेल तर हा प्रश्न सोडविणे शक्य होईल.
डोळे वापरता येणे ही अगदी खास देणगी आहे. तेव्हा डोळ्यावाटाने आपण इतरांना प्रेम, शांती व सुख का देऊ नये? आपण एखाद्याची स्पर्धा करत आहोत असे वाटू देण्यात कधीही प्रयत्न करू नका. आपण सर्वांना मदत करत आहोत असे वाटू देणे जास्त चांगले. स्वामी म्हणतात, आपण स्वतः समस्या होऊन बसण्यापेक्षा इतरांच्या समस्या सोडविण्यात आपण आपले आयुष्य चांगले करू शकतो. आपले देवयोग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा देवाचा उपयोग करून स्वतः बदलणे फार चांगले. दुःखाचे ढग मनातच राहिले तर डोळ्यातून पाणी रडू लागते. जास्त दुःखास कुणी कारणीभूत असेल तर ते चूक आहे आणि ते चूक आपणच केली आहे. जरी आजारी पडू तरी तुम्ही दवाखान्यामध्ये भरती जरी झालात तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तेथे तुम्हाला डॉक्टर वाचवेल. आणि जीवनात अडचणीत जरी आलात तरीही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण येथे तुम्हाला स्वामी समर्थ वाचवतील. भविष्य जे काही आहे, लोक म्हणतात की आजकाल जे भविष्यात राहतं, जे राशीत राहतं, जे पंचांगात राहतं ते नेहमी सत्य होतं. पण असं नाही. जे आपण मेहनत करतो त्यानुसार आपलं भविष्य घडते. आपल्यापैकी स्वतःला विसरून जे मानवजातीची सेवा करतात तेच राजपूत होतात. एकाकीपणा हा कित्येकदा व्यक्तीचे दळपण वाढवतो. आपण इतरांना मर्यादित प्रमाणात मदत करू शकतो. आत्म्याला देवसमीप आणण्यास मदत करतो ते फार बरे व सर्व प्रकारची मदत मिळते. एखाद्याच्या दुर्व्यवहाराला हसणे हे आपले स्वतःचे अज्ञान प्रकाशित करणे होय. स्वतःचा तुम्हाला फार गर्व वाटत असेल तर लवकर दुसऱ्यांना तुच्छ लेखण्यापर्यंत तुमची मजाल जाईल. जेव्हा तुम्ही स्वतः प्रामाणिक राहाल आणि तुम्ही पूर्णपणे जमिनीशी जुडलेले राहाल, म्हणजे तुम्ही पूर्णपणे गर्वापासून मुक्त राहाल, तेव्हा दुसरेही चांगले राहतील आणि तुम्ही सुद्धा. मानवाची निश्चित अशी फक्त एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे बदलता. मानव नेहमी बदलता असतो. जीवनाचा आनंद इतरांबरोबर वाटून घेणे ही सर्वात मोठी सेवा होय. एखाद्याची चूक सहन करणे ही आपली गोष्ट आहे, पण त्याबद्दल त्याला क्षमा करणे ही त्याहून मोठी गोष्ट होय. एखादा जेव्हा देवामधील सौंदर्य पाहतो तेव्हा देवाच्या निर्मितीमध्ये सौंदर्याचे कौतुक करणे फार सोपे होते. ईश्वराच्या स्मृतीने सुख व शांतीच्या खात्यात वाढ होते, पण त्याच्या विस्मृतीने उणीव येते. सहकार्य देण्यास तत्पर असणे म्हणजे गुलाम होणे नव्हे, तर ते आपुलकीचा एक मार्ग होय. कुणालाही आपुलकीने जर तुम्ही सहकार्य कराल तर ते गुलाम किंवा नौकर म्हणून गृहीत धरल्याच जात नाही, तर ते आपलेपणा म्हणून गृहीत धरल्याच जातो. ज्यांच्यात सुधारण्याची इच्छा आहे असा व्यक्ती नक्की सुधरू शकतो, पण जे सुधारण्याची इच्छा ठेवत नाही पण दुसरे सुधारवण्याचा प्रयत्न करतात तो कधी सुधरू शकत नाही. जेव्हा अधिकार बजाविणे आवश्यक असते तेव्हा खंबीर राहा, पण व्यवस्थापनेसाठी अधिकार वापरताना मुद्द व मधुर व्हा. सर्व बाबतीमध्ये मान देत चला. कुणालाही मान देणे किंवा कुणाला मान दिल्याने तुम्ही लहान नाही होणार. जर तो खरंच तुमच्यापेक्षा मोठा असेल तर त्याला नक्की मान द्यावा. द्वेष भावनेपासून सुरक्षित राहण्याचा एक मार्ग म्हणजे मान देणे होय. कधी कधी तुम्ही देऊ शकाल आणि सर्वात मोठी मदत म्हणजे मान देणे होय. जर एखाद्याला तुम्ही मान द्याल तर त्यालाही खूप मस्त वाटेल. जर एखादा तुम्हाला हसतच राहिला तर तुम्ही जास्त नाराज होऊ नका. निदान तुम्ही एक लक्ष घ्या की तुमच्यामुळे कोणाला तरी सुख मिळत आहे आणि तो तुमच्यामुळे हसत आहे. आनंदी राहण्यासाठी स्वतःचे अभिनंदन करा आणि इतरांचे अभिनंदन करा, ते त्यांच्या वैशिष्ट्याबद्दल. स्वतःच्या बचावासाठी दुसऱ्यांना कधीही दोष देऊ नका, कारण सत्य उघडकीस आणण्याची रीती काळापाशी आहे. तुमच्या वैशिष्ट्यांचा इतरांवर प्रभाव पडतो, म्हणून शक्य तेवढ्या उत्तम रीतीने त्यांचा वापर करा. खुशीसारखा दुसरा अधिक चांगला खुराक नाही. इतरांना सुख देणे म्हणजे महादान होय. जर माझ्या मनातली मी ओझं वाहण्यास मोकळीकता देईल तर मला भारी वाटेल, पण ती सहनपणे थकेल. दुसऱ्यांना दुःख देण्यात कारणीभूत होणाऱ्या खऱ्या आनंदाचा अनुभव आहे का? जर तुम्हाला त्याचा अनुभव वाटत असेल, दुसऱ्याला दुःख देऊन तुम्हाला तुमची खुशी वाटत असेल, तर यात तुम्ही सर्वात मोठी चूक करताय. ज्या क्षणी तुम्ही स्वतःसोबत असलेल्या माणसाचा अपमान कराल त्या क्षणी इतरांपासून तुमचा आदर गमावून बसाल. स्वतःचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला अपमानित करू नका, कारण स्वतः आपणच आपला मित्र आणि आपणच आपला शत्रू असतो. दानात पैसे देणे चांगले, पण पवित्र दानी आत्मा धुणे हे फारच चांगले होय. दया मनातून द्या. दया ही एक अशी गोष्ट आहे, जर एखाद्याच्या मनात असली तर तो व्यक्ती खूप पुण्यवान होतो असं म्हटलं जाते. आणि जो व्यक्ती आयुष्यात कधीच कोणत्याच बाबतीत दया करत नाही किंवा कोणत्याच बाबतीत अशी इतरांना मदत करण्याची भावना ठेवत नाही, त्यांच्यासाठी हे फार अवघड होते.
स्वामी म्हणतात, तुमचाही विश्वास असेल आणि तुम्हीही काही चांगलं करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आयुष्यात नक्की कराल, फक्त स्वतःवर विश्वास ठेवून चला. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये कधीही पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व काही पराभव पुसून टाकू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा का कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेलं सगळं. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. जर तुम्हाला जगाने नावे ठेवली आणि जर जग तुम्हाला नावे ठेवण्यातच व्यस्त असेल तर तुम्ही सुद्धा त्यांकडे लक्ष ठेवू नका आणि तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचा कारण बनायचंय. एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जर त्या कामाची कोणी दखल घेईल तर त्यालाही ते काम खूप भारी वाटलं पाहिजे. आयुष्यात पुन्हा जिंकायची तयारी तिथून करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरीही चालेल, कारण या पृथ्वीवर वेडे लोक इतिहास लिहितात तर शहाणे आणि शिकलेली लोक ते इतिहास वाचतात. माझ्या मागे कोण आहे, माझ्या मागे कोण मला काय बोलतंय याने मला काही फरक पडत नाही. माझ्यासमोर कुणी काही बोलण्याची हिंमतच नाही करत, यानेच माझा विजय आहे. कधीही कुणाच्या भावनाबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्ती तुम्ही या खेळात आयुष्यभर हरवून बसाल. समोरचा व्यक्ती पुन्हा आयुष्यात कधीही तुमच्याशी बोलणार सुद्धा नाही. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे कधीही चांगलं. आयुष्य बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली चालत राहाव्या लागतात. हरला म्हणून लाजू नका, जिंकला म्हणून माजू नका. चंद्र मिळण्यासाठी नेम धरा, चुकला जरी एखादा तारा तरी नक्की मिळेल. लक्षात ठेवा, बुडणाऱ्या किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकतात आणि जे बुडतंय त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात ते असामान्य. अंधारच नसतात तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमत उरली नसती. अपमानांच्या पायऱ्यावरूनच ध्येयांचे डोंगर चढता आले नसते. जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर हो, तुम्ही खूप नशीबवान आहात. ती व्यक्ती मिळाली आहे. तर ती व्यक्ती फक्त तुम्ही आरशात जाऊन बघू शकता, तुम्हाला आत्ताही दिसेल. आपल्या मनासारखं कधी घडत नसतं. ही माझी ओळख असं म्हणायचं नसतं, पण नशीब हे आपल्याला नक्की साथ देईल या गोष्टीवर विश्वास हा ठेवायचा असतो. नशीब पण तेव्हाच साथ देतं जेव्हा मेहनत करसाल. जेव्हा तुम्ही मेहनत कराल तेव्हा नशीबसुद्धा साथ देईल. सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं. जर जमिनीत राहून आकाशात उडायचं असतं तर हे योग्य नाही. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहे. अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. विजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो. दुबळी माणसं भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात. व्यर्थ गोष्टींचे कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्वीकारा. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्याची तयारी ठेवाल तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो. स्वतःचा विकास करा. ध्यान ठेवा, गती ही वाढती राहिली पाहिजे, कमी होता कामा नये. प्रत्येक दिवशी जीवनाचा शेवट म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. प्रयत्न करत राहा, कारण अशक्य आणि कठीण हे फक्त समानार्थी शब्द नाहीत. प्रयत्न करा, कारण प्रयत्न हे नेहमी आयुष्यात सुरुवात करतात आणि सुरुवात नेहमी यशाकडे नेते. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कधीही भीती नसते. उत्साह हे सर्व काही आहे, फक्त ते गिटाराच्या तारांप्रमाणे नीट आवळलेला असायला हवा. अशक्य ते शक्य एकाच गोष्टीने होईल. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा, हे नामस्मरण करा. स्वामी नक्की तुमची साथ देतील. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाम नाही तर ताकद आहे. हे जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा आयुष्यात एक नवीन आणि वेगळी ऊर्जा येईल.
मी कोणापेक्षा चांगले करणार नाही, पण कोणाला एखाद्याला फसवून किंवा एखाद्याला दुबवून त्याचे वाईट सुद्धा करणार नाही असे म्हणा. उठा, आता जागृत व्हा. जोपर्यंत तुमचे ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. स्वतःचा विकास करा. ध्यान ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहे. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असं काही नसतं. विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा दिनदर्शक आहे, जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देतो. यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते. प्रयत्न करा, यश सापडेल. आपल्याला कुणीही नसेल तरी आपण सर्वांसाठी आहो. ही सुंदर गोष्ट फुलांकडून शिकावी. आतला आवाज सतत ऐकत राहा. ही स्वातंत्र्य मिळण्याची किंमत आहे. आत्मविश्वास विस्तव्याचे सार आहे. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधी करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळेल तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. आपण ज्या ध्येयासाठी मेहनत करत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन नेहमी आवश्यक आहे. आपली म्हणजे आपण सर्वात मोठा गुरु आहोत. आपली बाजू योग्य असेल तर दुर्बलाही सामर्थ्याचा पराभव करू शकतो. आपले सत्य स्वरूप सिद्ध करण्याला सोन्याला अग्निम शिकून काहीही करू शकतो. एक माणूस 20 ते 25 लोकांना 2 हाताने मारू शकत नाही, पण तोच माणूस 2 हात जोडून लाखो लोकांचे हृदय जोडू शकतो. रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र तो रस्ता बघूच नका की कोठे जातो. रस्त्यावर फक्त चालत राहा. आडवं तेच करू नका, आवडतं तेच करू नका. जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. इच्छा दांगडी असली की मदत आपणहून तुमच्याकडे येत असते. इतिहास धोक्यापेक्षा इतिहास निर्माण करण्याची महत्त्व ठेवा. आयुष्यात एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जाण्याचं ठरलं की भावनांना विसरायची गरज नसते. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. तो मार्ग बनत आहे. तुम्ही मेहनत करा, तो मार्ग लवकरच तुमच्यासाठी तयार होईल. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करू नका, आणि तो न सोडण्यासारखा असेल तर काळजी करून सुद्धा काय होणार आहे. आपण महान गोष्टी करू शकत नाही. महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, ती खरी वेळ असतं काहीतरी नवीन सुरू होण्याची. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साथ, मंजूर वाऱ्याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येवो अशी सुंदर सकाळ. स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतो. कदाचित म्हणून वादळ मोठे वृक्ष उजमळून पाडतात, पण त्या वादळात गवत मात्र टिकून राहतं. लक्षात ठेवा, कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका. कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणतो. कोणतीही वस्तू चांगली ना वाईट असते, फक्त आपले विचार तिला तसे स्वरूप देतात. कोणतीही अडथळे नसलेली साथ हे आपल्याला कशीही बिघडवू शकते. कोणतीही उद्दिष्ट मेहनतीशिवाय साध्य होत नाही. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे ध्येयाचे लक्षण आहे. गरुडा इतके उंच उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडणे सोडत नाही. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा जास्त रस्ता कधीही लांब नसतो. आपले लक्ष साध्य करू नका, ते साध्य करायचेच आहे असं म्हणा. साध्य करण्याचा विचार बदलला नाही पाहिजे, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यात संतुष्ट राहण्याची सवय लागेल, आणि ही सवय घातक असते. आयुष्य जगण्याचे 2 पद्धती. पहिली, जे आवडते ते मिळवायला शिका. दुसरी, जे मिळालं तेच आवडून घ्यायला शिका. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा लढाई जिद्दीपणे लढा. चांगले काम करा. मनात आले की तसेच लगेच करून टाका. हसता हसता समोर जा. आयुष्याला तर घडवू शकाल, भविष्य कधी निघून जाईल याकडे लक्ष द्या. भविष्यसुद्धा आपल्याला घडवायचे. खरी श्रीमंती शरीराची, बुद्धीची आणि मनाची. गुणाचे कौतुक उशिरा होते, पण होते. गौरव हा पडण्यात नाही, उठून पुन्हा प्रयत्न करण्यात आहे. घडून गेलेल्या गोष्टींकडे धुकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत राहा. जग बदलायचं असेल तर आधी स्वतः बदला. जीवनातील काही पराभव हे विजयाहून अधिक श्रेष्ठ असतात. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. रस्ता नाही असे कधीही होत नाही. रस्ता शोधायला अपयश येतं, हे खरं.
वाहतो तो झरा, थांबतो ते डबकं, डबक्यात डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. नेमकं काय बनायचंय तुम्हाला ते ठरवा आणि त्यानुसार प्रयत्न करा. वेळ प्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला समोर जाण्याची तयारी ठेवा. व्यर्थ गोष्टींना कारणे शोधू नका, तो आहे तो परिणाम स्वीकारा. संकट तुमच्यातील शक्ती जिद्द पाहण्यासाठी येतात. संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांना विजयश्री हार घालते. संघर्षाशिवाय कधीही काहीच नवे निर्माण झाले नाही. सर्व गोष्टींना पुरून उरणारी एक गोष्ट म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकृत घट्ट होतो तेव्हा तो विश्वास आपल्यालाही मजबूत बनवतो. स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत. अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो. अन्यायापुढे मान झुकवू नका, स्वाभिमानाने लढा. प्रत्येक जुलमाविरुद्ध योग्य मार्गाने लढा. उच्च नीतीच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या. आपण जे पेरतो ते चुकतं, जे करतो त्याचेच फळ आपल्याला मिळतं. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रण करू शकतो. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण हे असं मरावं की आपण हसू आणि लोक रडतील. आपले सौभाग्य हे आपल्या जीवनाच्या विचारांवरून अवलंबून असते. जीवनात आपण कसे विचार करतो, जीवनात कसे कार्य करतो त्यावर आहे. उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याप्रमाणे आत्मज्ञानाचे सर्व भ्रम नष्ट होतात. उद्याचा भविष्य का वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो. उलटा केलेला पिरॅमिड कधीचही उभा राहू शकत नाही. लक्षात ठेवा, एका वेळी एकच काम करा, तेही एकाग्रतेने करा. नक्की त्यात यश मिळेल. कणाहीन चांगुलपणापेक्षा कणभर वाईटपणा घेण्याची ज्याची धमक असते तो खरा स्वाभिमानी होय. कधी न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेले बरे. केल्याशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल, प्राण्याशिवाय श्वास होय आणि शरीर होय. स्वामी म्हणतात, केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. खरं आणि खोटं केवळ 4 बोटाचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांना पाहतो ते खरं. पण कधी कधी डोळ्यांनी जे पाहतो ते सुद्धा खोटंच असतं. त्यासाठी आपल्याला ज्ञान असणे खूप आवश्यक आहे. लक्षात ठेवा, गरिबांच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यात पात्रता योग्य होत नाही. जसा गेलेला बाण परत येत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचार पाडत नाही. जो धोका पत्करण्यास कचरत नाही, तो लढाई काय जिंकणार. जो स्वतःला ओळखत नाही, तो नष्ट होतो. ज्यांना आपण पराजित होणार आहोत, तो अशी भीती असते. ज्यांचा पराभव निश्चित आहे असे समजावे. ज्याला खरोखरच लक्ष गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. स्वप्ने जरी पुरी झाली नाही तरी ते खरी होतात, फक्त मेहनत लागते. तुम्ही मोठेपणा कोणाला देता आणि तो कसा देता यावरून ठरते की पुढचा व्यक्ती तुम्हाला कशी वागणूक देईल. लक्षात ठेवा, तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा, तेव्हाच तुमचा तिथे मान सन्मान वाढेल. जर तुम्ही तिथे तुमची गरज निर्माण करालच नाही तर तुम्हाला कुणीही मान सन्मान दिला नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्की समजा की तुमची प्रगती होत आहे. कारण जेव्हा प्रगती करता तेव्हा चुका आपोआप व्हायला लागतात. तुम्ही कैद करू शकता, पण तुम्ही छळ करू शकता. लक्षात ठेवा, देव म्हणतो, मी जर तुमच्यावर कोपलो तर आयुष्यात तुम्हाला पूर्णपणे बर्बाद करू शकतो. त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा. दृढ विश्वास ठेवा माझ्यावर. मी सदैव तुम्हाला योग्य त्या मार्गावर चांगले नेईल. तुमच्या मेहनतीला योग्य ते फळ देईल. लक्षात ठेवा, एक साधा विचार सुद्धा तुमचे आयुष्य उजळू शकतो. म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा. तुमच्या स्वप्नांना कधी सांगू नका की तुम्हाला अडचणी आहेत, पण ते तुमच्या अडचणींना हे नक्की सांगा की तुमची स्वप्ने किती मोठी आहे. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. हक्क आणि कर्तव्य एकाच नात्यातील 2 बाजू आहे. स्वतःला पूर्ण ज्ञानी समजायचा विकास खुटवा. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरे अनर्थ टळतात. सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे. नुसते नियम धरून सुधारणा कधी होणार नाही. सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणाऱ्या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही, कधी काही सोडून दिले की आपोआप सुटतात. समाजाचा विकास केवळ सत्तेने नाही होत तर आदर्शाने होतो. सत्याच्या काही गोष्टी असतात ज्या त्यागाव्या लागतात, परंतु कारण वास्तवे सत्याचा त्याग करू नये. संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होय. श्रीमंतीचा कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेचा ध्यास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल. शिक्षण हे साधन नसून साधना आहे.
शिक्षण हे आपल्या अशी गोष्ट आहे जे आयुष्यात आपल्याला कधीही आणि कुठेही उपयोगी पडतं. निष्ठेपणे जे आपली कार्य करतात ते परमेश्वराच्या विकसवायला अनुवृत्ती देतात. परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा. जो व्यक्ती परिस्थितीवर मात करण्याची हिंमत ठेवतो तो नक्की काही ना काही करतो. परिस्थितीच्या अधीन झालेला व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. प्रतिकूलतेत ही अनुकूलता निर्माण करा, तोच खरा माणूस होय. प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते. लक्षात ठेवा, प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्या तरी एका क्षेत्रात सतत उगवावा लागतो. प्रतीक्षापेक्षा प्रयत्नांना आनंद अधिक असतो आणि मेहनत सुद्धा केल्याने आयुष्य लवकर यशस्वी होतं. प्रामाणिकपणे केलेल्या कामात मान असतो. शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही, तो स्वतःहून शिकतो. विसरणे हा मानवाचा धर्म आहे, पण लक्षात ठेवणे हे त्याचं कर्तव्य आहे. वचन देताना विलंबन करा, पण पातळाला घाई करू नका, कारण जर एखादं वचन चुकीचं आलं तर तो तुमचं आयुष्य पूर्णपणे खाऊन घेईल. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. रागाला जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मौन होय. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू बनून चकचकीत राहणे कधीही चांगले. मोठेपणाची इच्छा असेल तर मोठ्या इच्छा आपल्याला पूर्ण कराव्या लागतील. मूर्ख माणसे आपसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धरणे योग्य असते. माणसाचे मोठेपण त्याने कितीही माणसे मोठी केली यावरून समजतं. माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक होय. अन्न, वस्त्र, निवारा यानंतरची चौथी गरज असते ते पुस्तक आहे, कारण त्यामुळे जीवनाचा खरा अर्थ आणि जीवनात काय करायला पाहिजे ते कळतं. बौद्धिक स्वातंत्र्य हे आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला प्रगती करत राहावी लागते. आपल्याला पुस्तके वाचत राहावे लागते. भीती माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात. या भीतीने माणसं जगण्याआधीच जगण्या सोडून देतात. भीती जवळ येतात तिचा हल्ला करा आणि तिला नायनाट करा. भीतीचा पूर्णपणे तिरस्कार करा, कारण का एकदा जर भीती तुम्हाला आवडली की तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची भीती वाटणार. भेकड म्हणून जगण्यापेक्षा शूराचे मरण अधिक चांगले. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काही नाही. माणसे जन्माला येतात तेव्हा ती मरतात, पण जर एखादी गोष्ट जन्माला आलीच नाही तर ती मरणारच नाही. आणि आपण जन्माला आलो याचा अर्थ आपण सुद्धा मरणार आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात असे काही कर्म करा जेणेकरून तुम्ही मेल्यानंतर सध्या लोक तुम्हाला आठवण करतील. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून आणि कधी येईल हे काही सांगता आले नसते. प्रत्येक दिवशी जीवनाचा शेवट म्हणून जगा आणि प्रत्येक दिवस जीवनाची नवीन सुरुवात म्हणून सुरू करा. प्रत्येक दिवस हे असा जगा जणू आज तुम्ही मरणार आहात आणि दिवसाची सुरुवाती अशी करा जणू तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाणार आहात. प्रत्येक गोष्टीचा वेळ असते तेव्हा ती घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी. जर का एकदा वेळ निघून गेली की मग खूप अवघड आहे. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रतिकूलतेत ही अनुकूलता निर्माण करतो तो खरा माणूस. पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहण्यात येत नसतं. पात्रता नाही म्हणून आपण परंपरांना भेदणं बंद केलं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना अज्ञातवासी जाणवू लागते. नियमितपणा हा दुसऱ्याला कळेल किंमत देण्यात जन्माला येतं. स्वामी सांगतात, शिक्षण हे साध्य नसून साधना आहे. शिक्षण जो व्यक्ती घेतो तो आयुष्यात कधी ना कधीतरी त्याचा उपयोग नक्की करतो. उलट शिक्षण तर आपल्या रोजच्या जीवनाचाच एक भाग आहे. ते नसेल तर रोज जे जगतो ते सुद्धा अवघड होऊन जाईल. ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात खरा आनंद समावलेला आहे. दुर्बळ मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही, म्हणून दुर्बळ राहू नका. थोर काय अगर सामान्य काय, प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. टीका आणि विरोध ही समाज सुधारक असते. मिळालेला टीका आणि केलेला विरोध आपल्याला आयुष्यात नेहमी पुढे नेतो. ज्याचा वर्तमान काळ हे प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ जास्त उज्ज्वल आहे. ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही त्याच्या आयुष्यात इमारत कधी उभी राहू शकत नाही. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. यश मिळण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे आत्मविश्वास. जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही नक्की काहीही करू शकता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वास सर्व काही आहे. आत्मविश्वास तुम्हाला सर्व काही मिळवून देईल. तो तुम्हाला आयुष्यात नक्की पुढे नेईल.
आजचा दिवस कठीण आहे, उद्याचा दिवस कष्टास्पद असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्या प्रयत्नांना यश देणारा असेल. यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे, उच्च ध्येयाच्या उद्दिष्टाकडे होणारी वाटचाल म्हणजे यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवंय ते मिळालं पाहिजे आणि ते मिळवायचं असेल तर मेहनत करा, नक्की तुमच्या मनाप्रमाणे मिळेल. अशक्य असं या जगात काही नाही. त्यासाठी फक्त तुमची ठाई जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे. जर तुमची इच्छाशक्ती ही खूप प्रबळ असेल तर तुम्ही काहीही करू शकता. आधी सिद्ध व्हा, मग आपोआप प्रसिद्ध व्हाल. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. जवळच्या जवळ आपण काहीही करू शकतो आणि ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हार मानणार नाही. आणि उमेद एक अशी गोष्ट आहे, तो आयुष्यात काहीही करू शकतो. कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात. अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते, ते म्हणजे तो अपयशी का याचं कारण. कोणाला द्वेष करणे हे योग्य आणि कोणाला प्रेरणा घेणे हे अयोग्य हे जेव्हा कळले तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप उपयोगी पडेल. जर तुम्हाला खरंच सामर्थ्यवान व्हायचं असेल तर स्वतःच्या लढाया स्वतः लढा. प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यात खूप सुंदर जगतो. प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य सुंदर करण्यासाठी त्याच्या आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे. ध्येयाने संघर्ष करा आणि संघर्षाने विजय नक्की मिळेल, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, आयुष्यात छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. छापलेल्या पुस्तकांचे लेख अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेख आपण स्वतः असतो. पैज लावायची असेल तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकाल तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हराल तर स्वतःचाच अहंकार हराल. यशाची उंची गाठताना कायम लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. नशीब हे लिफ्टसारखं असतं, तर कष्ट म्हणजे जिना होय. आणि आयुष्यात एक गोष्ट अशी आहे जे तुम्ही कधीही विसरायला पाहिजे नाही, ती म्हणजे आपलं नशीब आपण स्वतः उजळता येऊ शकतं. त्यासाठी मेहनत हा शब्द लक्षात ठेवा. जेव्हा आपण मेहनत करू तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं फळ भेटेल. अन्यथा देव पण कोणाला फुकट काही देत नाही. देव पण म्हणतो, तू मेहनत कर, तुला जे हवंय ते आम्ही देऊ, पण मेहनत तू नक्की कर. यशस्वी माणूस तो ज्याच्या शत्रूंचा निंबू फेकलं तरी त्याला काही फरक नाही पडत. लक्षात ठेवा, ज्याचा स्वतःवर विश्वास आहे आणि आपल्या मेहनतीवर विश्वास आहे असा व्यक्ती जीवनात नक्की पुढे जातच असतो. काही मिळालं किंवा नाही मिळालं तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न एवढे करा की ईश्वरालाही देणे भाग पडले पाहिजे. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याकडे असते तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल. तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट तुमचं स्वप्न सत्यात आणू शकते, ती म्हणजे आपली इच्छाशक्ती आणि जिद्द. आयुष्यात भूतकाळात झालेल्या अपमानांचा, अश्रूंचा भविष्याच्या वाटेवर शिंपडा येऊ देऊ नका. त्यांना मागे आहे तर मागेच ठेवा. कधी म्हणू नका तुम्ही शक्य नाही करू शकत. ही गोष्ट खूप अशक्य आहे. ही गोष्ट तुमच्याने होणारच नाही, कारण अशक्य असं या पृथ्वीतळावरच काही नाही. सर्व गोष्टी शक्य आहेत. भविष्य घडविण्याचा प्रयत्न करा, भूतकाळ पाहू नका. यश मिळण्यासाठी त्याग महत्त्वाचा आहे. जर तुम्ही त्यागाला तयार असाल तर यश तुमचेच आहे. चूक ही नवी संधी आहे कधी ना कधी शिकण्याची. तुमच्या भयाची आणि शंकांची सामना करा. एक नवीन जग तुम्हाला समोर असेल. उद्या हा प्रश्न स्वप्नाळू आणि आळशी माणसाचा कार्यक्रम असतो. लक्षात ठेवा, जर आपल्याला पुढे काही करायचं असेल तर आजच मेहनत करा, म्हणजे उद्याची तयारी सुद्धा आजच होईल. आळशी व्यक्ती नेहमी कारणे देत असतो. तो कधीही मेहनत करणार नाही, पण कारणे मात्र नक्की देणार. जर यश मिळवायचं असेल तर मोठा विचार करा, वेगळा विचार करा. कधी कधी तुम्ही जिंकत असाल, कधी तुम्ही शिकत असाल. प्रत्येक संकटात संधी दडलेली असते. आयुष्यात कधीतरी तुम्हाला आपल्या भीतीला समोर जावेच लागणार आहे. यश मिळण्यासाठी पुस्तकात अपयश हा महत्त्वाचा धडा आहे. मला गजराचा किंवा गरजाचा घड्याळीची गरज नसते. एक लक्षात ठेवा, एक तर तुम्ही घड्याळीनुसार चाला, नाही तर आयुष्यात असे बना की घड्याळ तुमच्यानुसार चालेल. स्वतः वेळेला फॉलो करा, नाही तर वेळेला तुम्हाला फॉलो करायला मजबूर करा. निर्भयता यशाचे खरे रहस्य आहे.
इतरांपेक्षा आपण जेवढे जास्त बोलक असू तेवढं काही दुसरं नसतं. आपण जेवढे जास्त चांगले एखादी स्टोरी टेलर असू तेवढे जास्त आपल्यापुढे कोणीही जाणार नाही. आपली बोलण्याची पद्धत इतरांवर खूप जास्त फरक पाडते. असं म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. आपण जेव्हा एखाद्याला पहिल्यांदा भेटू, पहिल्या भेटीमध्ये त्याला आपल्याला जसं जे बोलणं आहे आणि जे वागणं आहे ते जेवढं आवडेल ते त्याला पुन्हा तेच आवडून राहील. म्हणजे डबल त्याला भेटण्याची सुद्धा गरज नाही. आपलं आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की आपण आता समजावं, आता आपण उत्कृष्ट होतोय. तंत्रावर फक्त यंत्र जिंकतात, मन जिंकण्याला मंत्र मोडावा लागतो. यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे, उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश. यश आणि सुख जोडीने येतात, हे नेहमी लक्षात ठेवा. सकारात्मक विचारांनी उंच वाढवावा आणि निश्चित ध्येय गाठा. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचा नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्त्वाचं आहे. ज्ञानाने मनाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्याला एका शब्दाचा अर्थ कधीही समजायला पाहिजे, तो म्हणजे की मी आताही काहीही करू शकतो. एकत्र येणे सुरुवात, एकमेकांच्या सोबत राहणे प्रगती आणि एकमेकांची साथ देणे म्हणजे यश. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवय आहे आणि हराल तर असे हरा की जणू हारून आपले जिंकून कंटाळा आला म्हणून हरले आहे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येतात. तुमच्या भाग्याचा आणि शंकांचा सामना करा. एक नवीन यश तुमचं सर्व काही अपयश पूर्णपणे पुरून टाकेल. संकट तुमच्यातील इच्छाशक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येतात. सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा. तंत्रावर फक्त यंत्रच जिंकतात. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचं ज्ञान असणं अति आवश्यक आहे. यश आणि अपयश माणसातच एक फरक आहे. ते त्याच वेळेस येतात ज्या वेळेस व्यक्ती असतो. तुमच्याकडे बघून भुकणाऱ्या कुत्र्याकडे तुम्ही लक्ष देत जाऊ नका, कारण प्रत्येक कुत्र्याला जर तुम्ही लक्ष द्याल तर आयुष्यात तुम्हाला पुढे जायला खूप अडचणी येतील. त्यामुळे तुम्ही रस्त्यात जाताना फक्त बिस्किट सोबत ठेवा. जेव्हा एखादा कुत्रा भुंकेल तेव्हा ते त्याच्या तोंडापुढे टाकायचं आणि आपण आपलं काम करत राहायचं. जर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नसाल तर तुम्ही ध्येय बदलू नका, रस्ता बदला. जीवनात ध्येय निश्चित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहायचं नसतं, कारण पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास घडवत नसतात. जे लोक एकदा ठरवतात ते काहीही करू शकतात. काहीही करा, पण गुंतवणूक हे असे करा की जिथे तुम्हाला रिटर्न मिळेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात खूप गोष्टी अशा असतात जे व्यक्तीने योग्य पद्धतीने करायला हव्या. त्या जीवनात जे काही करते ते चांगलं करायला हवं. स्वामी म्हणतात, तुम्ही जेवढे जास्त दान कराल तेवढे जास्त तुम्हाला धन मिळेल. जेवढे जास्त तुम्ही मेहनत कराल तेवढे जास्त प्रगती मिळेल. आणि जेवढे जास्त तुम्ही आयुष्यात पुढे जाल तेवढे जास्त तुम्हाला शत्रू आणि लोक हेट करायला सुरुवात करतील. आयुष्यात बदल घडविण्यासाठी तुम्हाला जर काही करायचं असेल तर फक्त मेहनत करा. विजय निश्चित आहे. लक्षात ठेवा, यशस्वी लोक निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाचा ऐकून निर्णय बदलतात. कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही, त्याप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेकाळी काढून टाकू शकतो. आयुष्यात जर काही करायचं आहे तर ते म्हणजे फक्त मेहनत. ही गोष्ट जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही खूप पुढे जाल. चुका सुधारण्याची ज्याची स्वतःची लढाई असते त्याला कोणी रोखू शकत नाही आणि हरवूही शकत नाही. यशाची उंची गाठताना कायम लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. जो व्यक्ती यशस्वी होण्याच्या आधीच लाज बाळगायला सुरुवात करतो आणि कष्टांना घाबरायला सुरुवात करतो, तो व्यक्ती सुरुवात सुद्धा करू शकत नाही आणि मागेच राहून जातो. आयुष्यात काही फार मोठं करायचं आहे त्यासाठी फार मोठी मेहनत नक्की घ्यावी लागते. लक्षात ठेवा, मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन करणे आवश्यक असते. मैत्री अशी गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यात खूप मोठं काम करते. मैत्रीमध्ये जरुरी नाही की दररोज भेट महत्त्वाची, हृदयाशी संवाद असणं हे खूप गरजेचं असतो. मैत्री अशी असली पाहिजे की जे आज जरी भेटलं किंवा एका वर्षानंतर जरी भेटलं तरीही पहिलेसारखंच बोलला पाहिजे. या जगात चांगले मित्र सहजरित्या मिळत नाही. जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळून येत नाही. कळत नाही सारं काही, पण मन मात्र जुळत नाही. असे मित्र नेहमी बाळगा जे तुमच्या कठीण काळात तुमची साथ देतील. असे मित्र नेहमी टाळा जे फक्त तुमचं यश आणि सुख पाहून तुमच्याकडे येतील आणि दुःख आल्यावर पळून जातील.
मित्र नेहमी असे जमा करायचे ते आपल्या आयुष्यात साथ देतील आणि आपल्याला चुकीच्या मार्गावर कधीही जाऊ देणार नाही. आपल्याला जर गरुडासारखे उंच उडायचं असेल तर या कावळ्यांची संगत सोडावी लागते. कावळे हे असे असतात जे आपल्याला खाली खेचतात, पण आपल्याला वरती जर उडायचं आहे तर संगत सोडणे अति आवश्यक आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस एक नवीन चूक करत असाल तर नक्की समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवय आहे आणि हराल तर असे हरा जणू जिंकून कंटाळल्याने हारले आहात. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळते. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. लक्षात ठेवा, आता नवीन होतंय काहीतरी सुरू, त्यासाठी मेहनत करा सुरू आणि नक्की यशस्वी व्हा. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आयुष्यातील समुद्रातल्या तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, कधीच मावळत्या सूर्याला नमस्कार घालत नाही. नेहमी उजळते राहा, म्हणजे आयुष्यात प्रगती करत राहा. नेहमी चर्चेत राहा, असे काम करा ज्याने लोक तुम्हाला नेहमी चर्चेत ठेवतील. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक हे आपल्यापेक्षा खालच्या पातळीवर असतात, त्यांकडे लक्ष देऊ नका. रस्ता सापडत नसेल तर स्वतः रस्ता तयार करण्याची जिद्द ठेवा. रस्ता हा कधी स्वतःहून येणार नाही, पण तुम्ही जर स्वतः तयार करण्याची जिद्द ठेवाल तर नक्की येईल. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं, फक्त मेहनत तुम्हाला करावी लागेल.